टाळ्या तिसऱ्या पर्वाच्या अंतिम सामन्यासाठी याचसाठी केला होता अट्टहास की शेवटचा दिवस गोड व्हावा. तो शेवटचा दिवस गोड ठरणार. दोन टीम आणि त्या दोन टीम मैदानामध्ये आपण बघतोय. एका बाजूला दोन फलंदाज रत्नदीप पाटीलवाडी मिरजोळी, दुसऱ्या बाजूला चंद्रभागा फायटर्स. आता फटाके वाजतायत, ते निरंतर वाजत राहतील. परंतु सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक P1 घेऊन सुदर्शन दमदार मयेकर. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळाय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप. पहिल्याच बॉलवर मोठी संधी, ती मोठी संधी गमावली. आडव्या बॅटने बंटीने खेळण्याचा प्रयत्न, आपल्या बाबाने खेळण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्या बॉलवर झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. हॅलो, या ठिकाणी आमचे समाज बांधव समीरजी पाटील उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो आपण या मंचावरती यायचं आहे. समीरजी पाटील तसेच संदेशजी मयेकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावर यायचं आहे. संदेशजी मयेकर आपण सुद्धा या मंचावरती यायचं आहे. धाव फुलकावर आहेत. आतापर्यंत एकच धाव. पहिल्या षटकाचा खेळ P1 षटक. सुदर्शन तयार. ओ दी विकेट. भन्नाट वेग, बॅट फेकली परंतु इथे नाही लागली कुणाला, हे महत्वाचं आहे. एवढ्या जोरात बॅट फिरवली, बॅट नाही तर जणू काय आता सुदर्शनला असंच वाटलं असेल की ते तलवार फेकतोय की काय. तलवारीसारखी बॅट फिरवली. आज बड्डे गर्ल देखील मैदानावर आली आहे. वेलकम, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज वाढदिवसाचं गिफ्ट मिळालेलं आहे 4थ्या क्रमांकाने. जी आपलं वेलकम, स्वागत आहे. फुलेलींचा बॉल ड्राईव्ह केलाय, क्रॉस बॅटने बळवलाय. बॉल चले डीप स्क्वेअर लिगला. क्षेत्ररक्षक आहेत, थोडासा फंबल करेल आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. दुहेरीच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 3 धावा. पहिलं षटक चालू आहे. पॉवर प्ले मध्ये सुदर्शन पुढचा चेंडू घेऊन तयार. स्ट्राईक एंडला आहे मंदार. कमी गतीचा बॉल, स्लोवर कटरचा वापर केलाय. बोट फिरवली आणि बोट फिरवल्यानंतर त्या बोटांकडे पाहत बसला इथे मंदार मयेकर. आजच्या दिवसामध्ये तब्बल 11,091 व्ह्यूज मिळालेत आपली भंडारी प्रीमियर लीग 2026च्या अंतिम दिवसाला. फुल टॉस होता, वळवलाय बॉल स्क्वेअर लीगला. बॉल वेगाने चाललाय, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. चांगली फिल्डिंग, थ्रो केला जाईल. तोपर्यंत 2 धावा. आखोई आखो में इशारा केला, भाग मिल्का भाग असंच एकमेकांना सांगितलं. शेवटच्या चेंडूवर मिळते 2 धावा. बरोबर षटकाची समाप्ती. P1 पॉवर प्लेचं षटक संपलंय. धाव फलकावर धावा आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा. याचा अर्थ असा होतो की पहिलं षटक गोलंदाजाच्या नावावर राहिलंय. कोणताही मोठा फटका त्याने खेळू दिलेला नाहीये. मात्र येणारी 4 षटकं भरपूर महत्वाची असतील. आजचा दिवस पुन्हा तुमच्या आयुष्यामध्ये येणार नाहीये, त्यामुळे आजच्या दिवसासाठी तुम्हाला भरपूर प्रयत्न करावे लागतील. या ठिकाणी समीर पाटील उपस्थित आहे. समीरजी पाटील, मी राहुल दादा वारेकर यांना विनंती करतो की आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. समीर दादा पाटील. दुसऱ्या षटकासाठी आलाय ओमी. पहिला बॉल, ओ माय गॉड, विकेट. पहिल्या चेंडूवर मोठी विकेट. बाबा पाटील बॅक टू डग आउट. लॉस ओपन विकेट. दुसऱ्या षटकाचा खेळ, 5 षटकांची लढत आहे. मंदारचा खेळ संपलाय. मंदार बॅक टू डग आउट. ओमीच्या खात्यामध्ये अजून एक विकेट.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि डीप स्क्वेलिंग आणि डीप मिड विकेटच्या अगदी मध्ये जो झेल पकडला गेला तिथे मंदार बाद झालाय मैदानाच्या आतमध्ये ओंकार. बॅक टू बॅक 2 मॅच मध्ये सामनावीर राहिला होता खेळाडू आणि आता संघ अडचणीत असताना ती जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागणार आहे. त्यासाठी तो मैदानात आलाय. चला स्पीडअप करा, फार वेळ घेऊ नका. दुसरा डाव पूर्ण करायचा आहे, त्यानंतर पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आपल्याला वेळेत पूर्ण करायचा आहे आणि त्यामुळेच आपल्याला वेळेचं बंधन हे पाळावं लागेल. अनेकांनी अपेक्षा व्यक्त केल्या आहेत पुढच्या पर्वामध्ये ही स्पर्धा सनलाईट मधून फ्लड लाईट मध्ये यावी, परंतु त्यासाठी आपल्या सर्वांचा पाठिंबा भरपूर महत्वाचा राहतो. वा काय वळवलं, एखादी रेल्वे गाडी ज्यावेळेला ट्रॅक बदलते थोडंसं वळण प्राप्त होतं तसंच वळण पुण्यातून वळवलंय. डोळ्यांची पापणी लवते न लवते तोपर्यंत विकेट किपरच्या हातामध्ये रिअल टाइम रिप्ले मध्ये बघा. वा बोटांची जादू. 4 चेंडू टाकले, 2 विकेट, 1 धाव खर्च केली आहे. यावेळी हवाई हल्ला नाही थांबणार, नाही झुकणार, लांबच लांब मारणार. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. हॅलो हॅलो. त्या समाजाचे ज्येष्ठ सहकारी आणि मार्गदर्शक रविशेठ राजवाडकर यांचं आगमन झालं. मी त्यांना विनंती करतो की आपण या मंचावरती यायचं आहे. रविशेठ राजवाडकर यांचं इथे आगमन झालेलं, मी त्यांचं स्वागत करतो. या भंडारी समाज बांधव आयोजित भंडारी प्रीमियर लीग 2026च्या माध्यमातून या ठिकाणी आपलं इथे स्वागत करण्यात येत आहे. वेलकम, आपलं स्वागत आहे. अंतिम सामन्याला पाहण्यासाठी अनेक मान्यवर आज दाखल झालेले आहेत. आपल्या सर्वांचं स्वागत. ओमीच्या खात्यामध्ये विकेट, परंतु त्यानंतर षटकार आलाय. फुल टॉस होता, पायावर टाकण्याचा प्रयत्न, बॉटम हँडचा वापर करत असताना बॉलला ऑन साईडला दिशा दिली. डीप मधून क्षेत्ररक्षक धावतोय तोपर्यंत या चेंडूवर 2 धावा चित्त्याच्या चपळाईने पूर्ण केल्या. 14 धावा धाव फलकावर. मोबाईल हातात असेल तर लगेचच गुगलला जा, सर्च करा आफ्रिकन चित्ता, तो जगात सर्वाधिक वेगाने पळतो. त्याच्यापेक्षाही वेगाने हे 2 फलंदाज पळाले, कारण त्यांना माहिती आहे या अंतिम सामन्यामध्ये प्रत्येक धाव सोन्यापेक्षा देखील महाग आहे. सोन्या कोणी मुलगा नाहीये, ते सोन्यापेक्षा महाग आहे म्हणजे गोल्डपेक्षा महाग झालाय आणि त्यामुळे प्रत्येक धाव या सामन्यात महत्वाची आहे. षटक संपले दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आहेत 14, गडी बाद झाली 2. षटकाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत असताना गोलंदाज तयार. सुमित मैदानामध्ये दाखल झालाय. तिसऱ्या षटकासाठी स्ट्राईक इनला आहे बंटी पाटील, सबसे कातिल बंटी पाटील, आणि त्याचा तो कातिल अंदाज आता फलंदाजीमध्ये बघायला मिळणार का? पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, इम्प्रोव्हायझेशन, लेफ्ट शॉट खेळायचा होता. पहिलाच बॉल वेगाने निघून गेलाय. हाय हॅलो केलं, बंटीला विचारलं संध्याकाळची चहा घेतली का, एवढ्या जवळून निघून गेलाय आणि हा डॉट बॉल आलाय. जेवढे डॉट बॉल येतील त्यानंतर दडपण वाढेल, दबाव बनेल. प्रेशर इथे बनवला जातोय. ज्यावेळेला प्रेशर तयार होतो, घरातला प्रेशर कुकर शिट्टी मारतो. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये फटके मारायचे, हटके बॅटिंग करायची आहे. पहिला चेंडू निर्धावालाय. दुसरा चेंडू सुमितचा बंटीसाठी. अकूट टप्प्याचा चेंडू डान्सिंग डाऊन द ट्रॅक, क्रॉस बॅटने आडव्या बॅटने खेळलाय. बॉल चाललाय डीप मिड विकेटला. तिथे क्षेत्ररक्षक आहे मेल, फक्त एकच धाव. एका धावेबरोबर धाव फलकावर धावा झाल्यात 15 धावा. 2 गडी बाद 15. तिसरा षटकाचा केस सुरू झालाय. चौकार षटकार येत नाहीये, ते येणं गरजेचं आहे. पण तो मैदानामध्ये ओंकार आलाय आणि ओंकार आला की मोठे फटके येतात. याचं उदाहरण आपण मागच्या सामन्यांमध्ये बघितलंय, परंतु ते सामने वेगळे होते. हा अंतिम सामना आहे, त्याचा दबाव असेल. अजून एक चांगला चेंडू, फुल लेंथच होता परंतु चांगल्या टप्प्यावर ठेवला. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा कॉल, येस नो वेट, अखेर नकार दिलाय. ओंकारने सांगितलं थोडीशी रिस्क आहे. आपण अनेकदा म्हणतो रिस्क आहे तो इश्क आहे. आज व्हॅलेंटाईन डे आहे परंतु ती जोखीम घेतलेली नाहीये, फक्त एकच धाव घेतली. एका धावेबरोबर पहिल्या चेंडूवर धाव नव्हती, त्यानंतर 2 सिंगल आल्या. धाव फलकावर धावा झाल्यात 16 धावा. निखिलजी सुरभि आमच्याकडे प्रत्येक चेंडूची अपडेट पोहोचवत आहेत. स्कोररचं काम अतिशय अचूक आहे. दुसऱ्या बाजूला ओंकार मुचंडी जे टेनिस क्रिकेट .in साठी ऑपरेटर आहेत, तेवढंच चांगलं कामकाज आमची दोन्ही कॅमेरामन करतायत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम
आणि ते बॉल जेल घेण्याचा प्रयत्न. बंटीने एक मोठा श्वास घेतला होता, त्याला वाटलं होतं आता रिटर्न तिकीट कन्फर्म होतंय की काय, पण त्याच दरम्यान थोडासा चेंडू पुढे पडला. लगेचच त्याने धाव घेतली. धावांसाठीची धाव अशी चालू राहील. सिंगलच्या मदतीने आता धाव फलकावर धावा. 17 धावा, 17 फॉर 2. 2 विकेट गेले. चौकार षटकारांचा दुष्काळ पडतोय की काय असं चित्र पहिल्या डावामध्ये बघायला मिळतंय. परंतु ओंकार याला आता ती जबाबदारी स्वीकारावी लागेल. याआधी तुम्ही मुंबईमध्ये फिरत असताना लोकल ट्रेनमध्ये बसले असाल, तिथून बाहेर या, वंदे भारत एक्सप्रेसचं तिकीट काढा आणि त्यानंतर मोठे फटके खेळा. असं चित्र गरजेचं आहे. फियाटची फेरारी तुम्हाला मैदानात करावी लागणार आहे. प्रयत्न केलाय, बॅट फिरवली आहे, बॅटचं कनेक्शन झालेलं नाहीये. हलकी एज घेतली, विकेट किपरने झेल घेतला, फलंदाज बाद होईल. ओंकार देखील माघारी परतलाय. तिसरा धक्का. हॅलो, त्यांची उपस्थिती लाभलेली आहे. मी उदयदा पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान आणि स्वागत करायचंय. त्यासोबत एक जुने खेळाडू क्रांती संघाकडनं वारंवार ज्यांनी क्रिकेट खेळलं होतं, सुनील महाकाळ यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. मी सुनील महाकाळ यांना विनंती करतो आपण या मंचावरती यायचं आहे. क्रिकेटची नितांत आवड असलेले आमचे सुनीलजी महाकाळ यांचं इथे स्वागत होतं आहे. मी त्यांना विनंती करतो आपण या मंचावरती यायचं आहे. आपला सुद्धा यथोचित सन्मान आणि स्वागत केलं जाणार आहे. मी राहुलदादा वारेकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार आणि स्वागत करायचं आहे. मुख्य मंचावर अनेक सन्मान केले जातात. मैदानाच्या दिशेने आपण जाऊया जिथे सामना रंगलाय. पहिल्या डावामध्ये मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. शॉट फाईन 30 यार्ड वर्तुळामध्ये झेल घेतोय. अजून एक विकेट. आता परतावं लागतंय. फलंदाज बाद झालाय. अनिकेत जाईल माघारी. बॉल गेलाय मागच्या दारी. आता अनिकेत परतलाय माघारी. अजून एक विकेट. मैदानाच्या आतमध्ये अनुप शिवलकरला आता प्रमोट केलंय. या मॅच साठी संघामध्ये स्थान दिलं गेलं अंतिम सामन्यामध्ये. पुन्हा संधी मिळाली तर संधीचं सोनं करावं लागेल आणि त्यासाठी अनुप मैदानाच्या आत दाखल झालाय. धावफलकावर धावा आहेत आतापर्यंत 4 गडी बाद 17 वर खतरा होता आणि तिथे विकेट मिळाली. 18 चेंडू टाकले गेले. 17 धावा धावफलकावर आहेत. म्हणजेच काहीतरी गोलंदाजी करणारा चंद्रभागा फायटर हा संघ सध्या हवी ठरलाय. श्रमिकजी भाटकर यांच्या मालकीचा हा संघ आहे. फुललींचा बॉल यॉर्कर होता. हलकस अपील हाय बॅक लिफ्टने घेण्याचा प्रयत्न. कनेक्शन झालेलं नाहीये. बंटी देखील आता स्ट्रगल करतोय. त्याच्या बाट्याला संघर्ष आलाय. पहिला चेंडू डॉट बॉल. पप्पू आलाय आणि पप्पू पास हो गया असं म्हणावं लागेल. पहिलाच बॉल त्याने निर्धाव टाकला. दुसरा बॉल कडक स्टँड हँड डिलिव्हर्ड. आपला फटका. 440 होलचा झटका. बॉल सीमा पार. षटकार. डीप मधून क्षेत्ररक्षक धावेल तोपर्यंत अगदी इथे बॉल शोधलाय. गुगलला जाऊन एखादी गोष्ट शोधावी तसा बॉल शोधला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. 2च्या मदतीने धाव फलकावर झालेल्या आहेत 25 धावा. 4 गडी बाद 25 धावा पाहिजेत. पहिल्या डावामध्ये धावा थोड्याशा कमी आहेत, परंतु कमी धावा देखील विजयाची हमी देतात. पप्पू तयार. ओर दी विकेटने बंटीसाठी. बंटीने ठोकलाय सरळ बॅट. नो बकवास. लांब लांब लांब
कडक षटकार. मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करायचं, पण तू यावेळेला चेंडू हवेत. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल झालेला नाहीये, मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होतोय. शर्तीचे प्रयत्न केले, शक्य तेवढे प्रयत्न केले की अशक्य असं काहीच राहत नाही, ते प्रयत्न केले जात आहेत. धाबा गरजेचे आहेत आणि यावेळेला ते मोठं जीवनदान झेलसाठी प्रयत्न केला होता, पण तू झेल झालेला नाहीये. मिळाल्या 2 धावा, 2 धावांच्या मदतीने धाव फलकावर 33 धावा आहेत. त्यानंतरचा बॉल चांगला फिरवला, ऑफ कटर होता, ओळखण्यामध्ये चूक झाली. डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती. 4 षटकांचा खेळ पहिल्या डावामध्ये संपला. 33 धावा, 4 गडी बाद. शेवटचे 6 चेंडू पहिल्या डावातली शिल्लक. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. शेवटच्या षटकाची जबाबदारी संघनायकाने स्वतःच्या खांद्यावर घेतली. सुदर्शन स्ट्राईक एंडला आहे यावेळेला फलंदाज अनुप. पहिलाच बॉल, बॅट फिरवली आहे, कनेक्शन नाहीये, धावपाच्या रूपाने परतावं लागेल. धक्का बसतोय 5वा. अनुप बॅक टू द आउट. धाव फलकावर धावा आहेत आतापर्यंत फक्त आणि फक्त 33 धावा, 5 गडी बाद. हॅलो. दरम्यान या ठिकाणी वाटत पंचायत समिती गटाच्या नवनिर्वाचित सदस्य संजना उदय माने यांचं आगमन झालेलं, मी त्यांना विनंती करतो आपण मुख्य मंचावरती यायचं आहे, मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. निकित आलाय मैदानामध्ये. पहिलाच बॉल, दांडीकुल काठी काढली, फलंदाज बाद. धक्का बसेल 6वा. बंटी पाटील बॅक टू डग आउट. ठिकाणी वाटत पंचायत समिती गणाच्या नवनिर्वाचित सदस्या संजना उदय माने या खास या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित आहेत. मी भूषण मयेकर यांना, सई बोरकर यांना विनंती करतो की कृपया आपण त्यांचा सत्काराने स्वागत करावं. दोन चेंडूंवर 2 फलंदाज बाद झालेत, परंतु मुख्य मंचावर एक सन्मान आपण या ठिकाणी घेतोय. नवनिर्वाचित सदस्य आदरणीय मॅडम या ठिकाणी आहेत आणि त्यांचा सन्मान आमच्या ताईंच्या शुभ हस्ते केला जातोय. नारी शक्तीचा सन्मान हा नारी शक्तीच्या शुभ हस्ते केला गेला. ही देखील या स्पर्धेत एक वेगळी गोष्ट आपल्याला बघायला मिळते. दोघींचे मनपूर्वक धन्यवाद. तर मॅच कडे जाऊया. शेवटची 3 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या डावातली.
लवकर कमिट झालाय क्षेत्ररक्षक आहे. व्हॉट कॅच, अद्भुत अविश्वसनीय झेल, फलंदाज बाद होईल. तू चल मी आलोच. साईबाबा 11 कचरे संघासाठी गेली अनेक वर्ष हा खेळाडू क्रिकेट खेळाय, पण आता धावा पाहिजे. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत या डावातले. या ओव्हरमध्ये 2 धाव फलकावर धावा आहेत. सद्यस्थितीमध्ये 34 धावा, 7 गडी बाद. सुदर्शन ओव्हर दी विकेटने फुलटॉस होता, ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे सरळ पप्पूच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबलाय आणि दरम्यान मिळालेत फक्त 2 धावा. पहिल्या डावाचा शेवटचा चेंडू. यावर एखादा मोठा फटका अपेक्षित असेल टीम रत्नदीप पाटीलवाडी मिरजोळे संघाला, आणि तो प्रयत्न निकेतनला करावा लागेल. सुदर्शन शेवटचा चेंडू घेऊन डाऊन दी लेग, खराब गोलंदाजी. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. व्हाईट बॉलचा सिग्नल. बोनस मिळालाय. आयुष्यामध्ये आत्मविश्वास असावा, अति आत्मविश्वास नसावा. या वेळेला थोडासा अति आत्मविश्वास झाला असावा. डाऊन दी लेग दिशाहीन चेंडू. 5 धावांचा बोनस मिळतोय आणि बरोबरच धाव फलकावर. दरम्यान या ठिकाणी आमचे समाज बांधव हरिश्चंद्रजी सुर्वे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावर यायचे. हरिश्चंद्र सुर्वे आपला सुद्धा इथे यथोचित सन्मान आणि स्वागत केलं जाणार आहे. या स्पर्धेला आपण आवर्जून भेट दिली त्याबद्दल आपला इथे सन्मान केला जाणार आहे. 1 2 3 4 अखेर झेल पकडलाय. सामना पहिल्या डावामध्ये पहिल्या डावाचा खेळ संपला. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या स्कोर बोर्डवर 41 धावा आणि आता 42 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी. रिअल टाइम रिप्ले बघा ज्या पद्धतीने झेल टिपलाय. चांगला जगलर होऊ शकतो हा खेळाडू. 1 2 3 4 चौथ्या अटेम्पला झेल टिपलाय. फलंदाज बाद झालाय. पहिला डाव संपला. 30 चेंडू 42 ची गरज. हरिश्चंद्र यांचा इथे सत्कार आणि सन्मान केला जातोय भूषण मयेकर यांच्या हस्ते. वेळात वेळ काढून आपल्या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आपल्या इथे सत्कार आणि सन्मान केला जातोय. मी अमित गडदे आणि मुकेश गडदे यांना विनंती करतो कृपया आपण या व्यासपीठावरती यायचं. आपला इथे सत्कार आणि सन्मान केला जातोय. आमचे मित्र अनिकेत गडदे यांनी या मालिकेमधील एक पारितोषिक दिलं होतं. त्यांच्यातर्फे मुकेश गडदे आपण त्यांचा सत्कार स्वीकारायचा आहे आणि आपला सुद्धा सत्कार स्वीकारायचा आहे. मी अनिकेत गडदे यांना मुकेश गडदे यांना विनंती करतो कृपया आपण मंचावरती यायचं आहे. मुकेश गडदे आणि अमित गडदे. चला दुसरा डाव त्वरित सुरू होणार आहे. लगेचच मैदानामध्ये क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि टीम चंद्रभागा फायटर तुमचे 2 फलंदाज त्वरित मैदानात पोहोचतील याची काळजी घ्या. या ठिकाणी मुकेशदादा गडदे यांचा सत्कार आणि सन्मान होतोय उदय पाटील यांच्या हस्ते. मी विनंती करतो उदय पाटील यांना की आपण त्यांचा सन्मान आणि सत्कार करावा. तसेच अमितजी गडदे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. नांदिवडे ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि या स्पर्धेमधील एक महत्त्वाचे पुरस्कर्ते ज्यांच्या मार्फत एक आकर्षक चषक आपल्याला इथे मिळाला होता ते अमित गडदे हे सुद्धा उपस्थित. मी उदय पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार आणि सन्मान करावा. तसेच या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी आमचा मित्र एक भंडारी समाजाचा आमचा पैलू ज्याला नितांत भंडारी समाजावर प्रेम आहे आणि त्याला
चा गर्व आहे भंडारी समाजाचा, तो प्रीतम शिरदनकर या ठिकाणी उपस्थित आहे. मी प्रीतमला सुद्धा विनंती करतो, कृपया आपण मेन मंचावरती यायचं आहे. प्रीतम शिरदनकर. ऋषिकेश मयेकर यांच्या हस्ते हा सत्कार आणि सन्मान केला जातोय प्रीतम शिरदनकर यांचा. या स्पर्धेला आवर्जून भेट देण्यासाठी आपण इथे उपस्थित झाला त्याबद्दल आपले मनापासून आभार. चला निखिल दादा झालंय का तिकडचं? ओके, थँक्यू. वेलकम बॅक. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. भंडारी समाज बांधव आयोजित आपली भंडारी प्रीमियर लीग 2026 तिसऱ्या पर्वाचा 16 अंतिम दिवस आणि त्यातही अंतिम सामना. आजचा दिवस कोणता संघ आपल्या नावावर कोरणार, कारण या ट्रॉफीजवर नाव कोरायचे. तिसऱ्या पर्वाचा विजेता संघ कोण ठरेल यासाठी दोन धुरंधर मैदानामध्ये फलंदाजाच्या रूपाने दाखल झाले. त्यामध्ये टीमचा कॅप्टन आणि त्याच्या बरोबर आहे प्रणव, सुदर्शन मयेकर आणि प्रणव. हे दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक स्पर्धा आपल्या भेटीला येत आहेत. फ्रेंड्स प्रीमियर लीग कोथवडे, फ्रेंड्स क्रिकेट क्लब कोथवडे आयोजित फ्रेंड्स प्रीमियर लीग येणाऱ्या 20 ते 23 मार्च या कालावधीमध्ये आपल्या भेटीला येणार आहे. आणि त्या स्पर्धेत देखील आपल्याला अनेक पारितोषिकं बघायला मिळतील. 32वे पर्व. रत्नागिरी जिल्ह्यातील 2 आयकॉन तुम्ही तुमच्या संघामध्ये घेऊ शकता. आणि त्या स्पर्धेत देखील आपण त्या स्पर्धेचं रजिस्ट्रेशन करून घ्या. 300 रुपये तुम्ही जीपेला सेंड केल्यानंतर त्या स्पर्धेचे फॉर्म तुम्हाला उपलब्ध होतील. त्यामुळे खेळाडूंना आव्हान आहे की त्या स्पर्धेमध्ये आपण सहभागी व्हा आणि त्या स्पर्धेत देखील चांगला खेळ करा. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंपचा टॅप केलाय बॉल मिड ऑफला. थोडासा फंबल झालाय. क्षेत्ररक्षक मात्र पहिल्या चेंडूवर एकेरी धाव प्राप्त होते. लक्ष मोठं नाहीये. एक पुस्तक मी वाचलं होतं, गोष्ट छोटी डोंगरा एवढी. आता ही छोटी गोष्ट डोंगरा एवढी करायची असेल तर त्यासाठी विकेट घेणं गरजेचं राहील बॉलिंग टीमला आणि दुसऱ्या बाजूने बॅटिंग टीमला धावा काढायच्या आहेत. पहिल्या चेंडूवर 1 धाव. आता स्ट्राईक एंड आलाय सुदर्शन. जणू काही सुदर्शन चक्र फिरवण्याच्या तयारीमध्ये तो आहे, परंतु समोर देखील तेवढाच मातब्बर गोलंदाज आहे. यावेळेला इनफिल्डच्या वरतून एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर, बॉल सीमा पार, चौकार. शाम की चाय और बड़ी लोगों की राय समय समय पे लेनी चाहिए. चर्चा होनी चाहिए, परंतु जास्त चर्चा झाली तर खर्च होईल. त्यामुळे ती चर्चा आता संपली आहे. आणि त्या चर्चेअंती गोलंदाजाच्या कानात सांगितलं किरीस का गाना सुनेगा, परंतु आता तो काय सांगणार आहे हे बघण्याजोगे असेल. स्ट्राईक एंडला सुदर्शन अजून एक वेळेला समोर मारलाय, एकच मारलाय, खेचून मारलाय, ठोकून मारलाय, षटकार. तर सुदर्शन मयेकर यांनी सलग 3 षटकार लगावले तर त्याला उदय पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. सलग 3 षटकार ठोकले तर 500 रुपयाचं पारितोषिक. 3 षटकारासाठी पारितोषिक. कलिंगडाचा आस्वाद घेत आहेत आमचे काही मित्र. आता मॅच बरोबर कलिंगड पण मैदानाच्या आतमध्ये अपील, पारितोषिक लागलं, परंतु यावेळेला फलंदाज माघारी परतलाय. मोठी शिकार. सुदर्शन बॅक टू डगआउट, परंतु त्याने लगेचच खिलाडू वृत्तीचं दर्शन दाखवले. तो निघाला, थांबला नव्हता. पहिला धक्का. शिकार. जाळ्यात घोळ मासा अडकलाय असं म्हणायला हरकत नाहीये.
कारण सुदर्शन मैदानामध्ये थांबणं हे भरपूर महत्वाचं होतं. तो आता आऊट झालाय, मैदानात आलाय ओमी, ज्याच्या बॅटमधून धावांची गरज असेल. ओमी बाकर गोवागर परिसराला बिलॉंग करतो हा खेळाडू. तिथून ही स्पर्धा खेळण्यासाठी या संघामध्ये दाखल झाले. जबाबदारी वाढली आहे, संघनायक माघारी परतला, त्यामुळे आता जबाबदारीने खेळावं लागेल. दुसऱ्या बाजूला प्रणव आहे. मी मगाशी उल्लेख केला होता की ते पुस्तक मी वाचले, गोष्ट छोटी डोंगरा एवढी. आता ती गोष्ट डोंगरा एवढी होईल, कारण विकेट आली आहे सुदर्शनची. ओंकार पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. राऊंड विकेटने टाकलेला बॉल फ्लिक केलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट, बॉटम हँडच्या सहाय्याने बळवलाय बॉल. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, मिळते फक्त एक धाव. एका धावेच्या मदतीने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 12 धावा. सोडणारे कधीही जिंकत नसतात आणि जिंकणारे कधीही सोडत नसतात, त्यामुळे ही मॅच सोडून चालणार नाहीये. उडवल्या हवेत, मिड ऑफ 30 यार्ड वर्तुळावर, त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने. थांबवण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत केला, फिल्डर बाहेर पोहोचलाय. कमिटमेंट 100% पूर्ण केली, मिळत आहेत त्या दरम्यान 3 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला, 15 धावांनी सुरुवात झाली. फ्लाइंग स्टार्ट विल बिगन इज हाफ डन. ती आश्वासक सुरुवात 15 धावा वसूल करत असताना मिळाली आहे. गोलंदाज ओंकार थोडासा नाराज आहे, परंतु एक बहुमूल्य विकेट त्याच्या खात्यामध्ये. चला फार वेळ घेऊ नका, येणारी 24 चेंडू शिल्लक. बॅनरच्या इथे जे आहेत, तुम्ही एक नवीन संकल्पना राबवली आहे, परंतु ती आमच्या लक्षात आली आहे. तुम्ही थोडी काळजी घ्या. जे आतमध्ये डोकावतायत त्यांनी थोडंसं मागे जा, उभे राहा आणि मॅच पहा. तुमच्यापर्यंत कॅमेरा पोहोचलाय. बॅनर पडणार नाहीत याची काळजी घ्या. पहिल्या षटकामध्ये 15 आल्यात, 24 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. येणारी धावा आता या येणाऱ्या चेंडूंवर बनवायचे. समीकरण आहे 24 चेंडू 27 धावा. मॅच ऑन, गेम ऑन ठेवा. दुसऱ्या षटकासाठी अनिकेत पाटील, सबसे कातील अजून एक पाटील. अनिकेत पहिला चेंडू, पहिलाच बॉल, प्ले अँड मिस. फ्रंट फुटला स्ट्रेच केलं होतं, डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल टाटा बाय बाय करत निघून गेलाय. आता 23 बॉल मध्ये 27. लगेच डॉट बॉल खेळल्यानंतर प्रणवला कानमंत्र दिलंय. ओमीने सांगितलं एकेरी धाव गरजेची आहे, शांत संयमी खेळ करायचा आहे. पहिलाच बॉल अनिकेतने भन्नाट वेगाने टाकलाय, एक्सप्रेस बॉल. आता समीकरण 23 बॉल मध्ये 27 धावा. अनिकेत पुढचा चेंडू ओरजी विकेटनेच. कोलवर टप्प्याचा चेंडू, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, बॉल सलई लॉंग ऑफला, फिल्डर आहे डीप मध्ये. एक धाव मिळाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही, सिंगल मिळते. सुदर्शन बाद झाल्यानंतर थोडासा दबाव बॅटिंग टीमवर जाणवतोय, बॉडी लँग्वेज सांगते. कारण की फायनलचा प्रेशर, दबाव, दबावामध्ये प्रभाव पाडणं गरजेचं आहे आणि त्यासाठी चांगला खेळ ओमीच्या बॅटमधून होणं अपेक्षित असेल. हेलिकॉप्टर उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे, बॉल थांबवला. वाह, एकाच ऍक्शन मध्ये बॉल थांबवलाय. आपण नेहमीच म्हणतो पैसे कसे येऊत, मग ते गुगल पेला येऊ दे, फोन पेला येऊ दे, कॅशने येऊ दे किंवा कसे येऊ दे, ते येणं गरजेचं असतं. मैदानाच्या आतमध्ये धावा कशा येऊत, बॅटने येऊ दे, हाताने येऊ दे, पायाने येऊ दे, त्या धावा येणं गरजेचं. तसंच बॉल थांबणं गरजेचं आहे, तो कसाही थांबवा. त्यावेळेला तो बॉल थांबवला, एक धाव मिळाली. एका धावेच्या मदतीने धाव फलकावर 17 धावा, एक गडी बाद. अनिकेत पुढचा चेंडू प्रणवसाठी, स्ट्रेच केले पायाला, पुढचं पाऊल पुढे टाकलं, परंतु व्हाईट बॉलचं सिग्नल. बहुधा प्रणवने देखील स्टार प्रभावावर होणारी ती पुढचं पाऊल मालिका बघितली असावी, त्यामुळे पुढचं पाऊल बाहेर काढलं, परंतु कनेक्शन नाही. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा मध्ये वाढ झाली. एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 18. समीकरण या सामन्यामध्ये 21 बॉल आणि 24 धावांचं. अनिकेत तयार प्रणवसाठी. यावेळेला गुगली टाकली, आर्मर होता, कनेक्शन तेवढंच प्रॉमिसिंग नाहीये. विकेट किपरला बीट केलं, या चुका कराव्या तेवढ्या कमीच आहे. चुका परंतु त्यातून शिका, कारण मार्जिन ऑफ एरर या मॅच मध्ये तुम्हाला 0 ठेवावा लागेल, तेव्हा तुम्ही हिरो होऊ शकता.
बॅकफुटला जात असताना पूल केलाय. डीप स्क्वेअर लीगचा क्षेत्ररक्षक ओंकार तिथे तयार. ओंकारने अगदी सांगितलं होतं की कव्हरला या, मात्र या बॉलवर एकच धाव मिळते. 1.5 षटकानंतर 20 धावा धाव फलकावर लागल्यात. लक्ष आहे 42 धावांचं. मात्र अजून एक चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत 4 धावा 5 धावा खर्च केले अनिकेतने. शेवटचा चेंडू. थोडीशी फ्लाईट दिली होती, बॅटची कड घेतली आहे. गलीमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव मिळाली. थोडीशी खराब फिल्डिंग. 2 पूर्ण झाले. आता तिसरीचा प्रयत्न आहे परंतु थ्रो केलाय. तिसरी धाव देखील मिळू शकली असती. या वेळेला 2च धावा पूर्ण केल्या. 2च्या मदतीने धाव फलकावर धावा झाल्यात. 22 धावा. 22 ऑन बोर्ड. पंकज नार्वेकर आणि चेतन बोरकर कृपया पॅव्हिलियन वेळाचे. पंकज नार्वेकर आणि चेतन बोरकर. आता टीम मीटिंग घेतली आहे. चला फार वेळ घेऊ नका. चेतनजी बोरकर आणि पंकजी नार्वेकर लगेच निखिलजी बोरकर यांना संपर्क करा. आपण नॉट रिचेबल लागत आहात. रिचेबल व्हा लवकरात लवकर. अति प्रचंड वेगाने. पण मैदानाच्या आतमध्ये जाऊया. चेंडू शिल्लक आहे तुमच्यासाठी 18 बॉलमध्ये येणाऱ्या धावा बनवायच्यात. 20 धावा. आव्हान थोडस सोपं झालंय, ते कठीण करावं लागेल. गोलंदाजीसाठी आता पाचारण केले तिसऱ्या षटकामध्ये. निकेतन हळदणकर 18 बॉलमध्ये 20 बनवायचे. त्या धावा तो रोखणार का? कारण समोर आहे एक धुरंधर खेळाडू ओमी बागकर. निकेतनचा पहिला चेंडू. आखून टप्प्याचा बॉल. पहिलाच बॉल पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. काढली असं म्हणायला हरकत नाहीये. समीकरण बदललंय. या 6 धावांबरोबर धाव फलकावर 28 धावा एकेरी बाद. 17 चेंडू आणि 14 धावा. तिसरं पर्व त्यातच सर्व. आणि या तिसऱ्या पर्वाचा आम्हा सर्वांना गर्व. परंतु ते तिसरं पर्व कुणाच्या नावावर होणार? रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपील. येस अंपायर सिग्नल. पायचित LBW. चला अंपायरचा सिग्नल आलाय. आता रिटर्न तिकीट कन्फर्म झाले आहे. धक्का बसतोय दुसरा. ओमी बागकर फलंदाज म्हणून होईल आता बाद. च्या बॉलवर चांगला फटका खेळला होता परंतु त्यानंतर रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. तो अंगलटाला लागला तर आबाद, नाहीतर बरबाद. यावेळेला तो बरबाद करून गेला. आणि मैदानाच्या आतमध्ये आता आलाय सुहिजित. सुहिजित बाकर अंजनवेल गुहागर तालुक्यातून दाखल झालाय ही स्पर्धा खेळण्यासाठी. चला स्पीडअप करा. हलकस अपील. उत्साह तेवढासा नव्हता अपील मध्ये आणि त्यामुळे पंचांनी नकार कळवलाय. मॅचचं समीकरण बदललंय. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. बॅट फिरवली आहे. कनेक्शन होत नाहीये. काही डॉट बॉल या मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येतील रत्नदीप पाटीलवाडी संघाला. आणि आता या डॉट बॉलवर समीकरण बदललंय. 14 चेंडू मध्ये 13 धावा. पुढचे 2 चेंडू भरपूर महत्वाचे. निकेतन चांगलं कमबॅक करून देतोय. पहिल्या चेंडूवर षटकाराला. दुसऱ्या बॉलवर त्याने विकेट घेतली. तिसऱ्या बॉलवर एकेरी धाव. चौथा चेंडू निर्धाव. आणि आता 5वा चेंडू. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा येतोय. हा व्हाईट बॉल आहे.
एक्स्ट्रा मध्ये वाढ होतीये. आता 12 धावांची गरज. 14 चेंडूमध्ये 12 धावा. याच षटकामध्ये तो सामना संपवण्याचा प्रयत्न केला जाईल. सुईजित आणि त्याच्या बरोबरीने उमी बाद झालाय. अजून एक वेळेला बॅट फिरवली परंतु व्हाईट बॉलचं सिग्नल. एक्स्ट्रा मध्ये अजून एक वेळेला वाढ होईल. आधीच बेजार आणि त्यात उष्ण शेजार असं म्हणायला हरकत नाहीये. तुमच्याकडे धावा कमी आहेत, बँक बॅलन्स कमी आणि अशा वेळेला तुम्ही जास्त खर्च केला तर उधळपट्टी होऊ शकेल. त्यामुळे उधळपट्टी करून चालणार नाही. एक्स्ट्रा धावा तुम्हाला थांबवायचे आहेत. परंतु त्या एक्स्ट्रा धावा थांबवत असताना थोडासा संघर्ष वाटायला आलाय. निकेतन ओव्हर दी विकेटने पुढचा चेंडू. फुलेलींचा बॉल ऑन साइडला खेळलाय अलॉंग दी कार्पेट. जमिनीला गुदगुल्या करत बॉल पोहोचलाय डीप स्क्वेअर लेगला. तिथे क्षेत्ररक्षक बंटी बॉलवर पोहोचला, थ्रो करेल तोपर्यंत तत्परतेने 2 धावा पूर्ण झाल्या आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलकावर धावा झाल्या 33 धावा. प्रणव आहे स्ट्राईक एंडला. निकेतन या षटकातला हा शेवटचा चेंडू. पुन्हा पुढे सरसावलाय, ड्राईव्ह केलाय बॉलला. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक वेगाने दाखल झालाय. शेवटच्या बॉलवर मिळते सिंगल. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. षटक क्रमांक संपलेला आहे तिसरं. 12 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. सामना आता समाप्तीच्या दिशेने चाललाय. शेवटची 12 चेंडू 8 धावांचे आहे गरज, परंतु संपलेला नाहीये. बंटी पाटील पहिलाच बॉल हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल ड्रॉप बॉल सीमा पार. हा षटकार आलाय 6 धावा. बेचाळीस धावांचं लक्ष्य. पहिलाच बॉल. अनुप शिवलकरला अंदाज आलेला नव्हता. त्याच्या हातातून बॉल निसटला. हलक्याताने ड्राईव्ह करायचा होता, वेग होता, गतीसोबत बीट केले. बॉल विकेट किपरला देखील बीट करतोय. रन मिळणार नाही. डॉट बॉल. थोडासा वेट आता करावा लागेल, अजून थोडा वेळ. कारण तिसऱ्या पर्वाचा विजेता संघ कोण ठरणार यासाठी या चेंडूवर उत्तर दिलंय असं वाटत असताना बॉल हवेत. बॉल पडलाय फिल्डरच्या मागे आणि या वेळेला देखील एकच धाव. बॅक टू बॅक 2 झेल सोडलेत. अनुप शिवलकरला आजच्या रात्रीमध्ये झोप लागणार नाही आणि त्याचं कारण 2 झेल त्याने सोडलेत. आता जिंकण्यासाठी एका धावेची गरज. 42 धावांचं लक्ष्य होतं तिसरं पर्व जिंकण्यासाठी. आणि यावेळेला फॉलो थ्रू मध्ये अडवलाय बॉल. धाव मिळणार नाही. अजून एक डॉट बॉल. या सामन्यामध्ये 10 बॉलचा खेळ शिल्लक होता. आता 9 चेंडू मध्ये बनवायचे असतील 1 धाव. लॉफ केलाय भंडारी प्रीमियर लीग तिसऱ्या पर्वाचा विजेता संघ चंद्रभागा फायटर्स. अभिनंदन टीम. राहुल दादा वारेकर यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे. वैभव पावसकर या ठिकाणी उपस्थित आमचे समाज बांधव आणि क्रीडा रसिक त्यांचा सुद्धा इथे सत्कार आणि सन्मान केला जातोय.